वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ब्रह्मा मुरारिस्य पुरान्तकारि भानुशशी भूमिसुतो बुधश्च गुरुश्च शुक्रश्च निराहुकेतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम. नमस्कार मंडळी, श्री गुरुदेव दत्त. आजपासून एक नवीन नक्षत्रांची मालिका. तुम्हाला मी ज्याप्रमाणे म्हटलं होतं त्याप्रमाणे जुलैमधल्या पहिल्या गुरुवारी पहिलं नक्षत्र अश्विनी नक्षत्र आणि 27व्या गुरुवारी रेवती हे नक्षत्र, असं 27 गुरुवारी 27 नक्षत्रांबाबत मी तुम्हाला माहिती देणार आहे. सर्वप्रथम तुम्हाला आवाहन करतो की जे आमच्या चॅनेलवर हा व्हिडिओ बघत आहेत आणि अजून आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल त्यांना विनंती करतो की कृपया चॅनेल सबस्क्राईब करा. ह्यापेक्षा उत्तम एकापेक्षा एक छान असे व्हिडिओ तुम्हाला ह्यापुढे आमच्या चॅनेलवर बघायला मिळणार आहेत. आणि विनंती करतो की ज्यांचं अश्विनी नक्षत्र आहे त्यांनी श्री गुरुदेव दत्त हे कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओमध्ये जे सांगणार आहे ते तुम्हाला पटतं आहे का ह्याबाबतही कमेंट करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अश्विनी ते रेवती ह्या 27 नक्षत्र मालिकेतील पहिलं नक्षत्र अश्विनी नक्षत्र. अश्विनी नक्षत्र म्हणजे देववैद्यांचं नक्षत्र मानलं जातं. वेग, उपचार आणि नव्या सुरुवातीचं रहस्य म्हणून देखील हे प्रसिद्ध आहे. जन्माच्या क्षणापासूनच प्रत्येक व्यक्तीवर एखाद्या नक्षत्राचा प्रभाव हा असतोच. पण तुम्हाला माहिती आहे का, एक असे नक्षत्र आहे की ज्याला वेदांमध्ये देवतांचा वैद्य अशी ओळख मिळाली आहे. असे हे नक्षत्र आहे जे मृतपाय स्थितीमधून देखील नवजीवन देण्याचे प्रतीक मानले जाते आणि ते नक्षत्र म्हणजे अश्विनी नक्षत्र होय. जर तुमचा जन्म अश्विनी नक्षत्रात झाला असेल किंवा तुमच्या घरात कोणाचा जन्म अश्विनी नक्षत्रावर झाला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत अश्विनी नक्षत्राची अशी वैशिष्ट्य की जी बहुतेक लोकांना माहिती असतीलच असं नाही. अश्विनी नक्षत्र म्हणजे काय त्याबाबत आपण सुरुवात करूया. तर वैदिक ज्योतिषशास्त्रातील 27 नक्षत्रांपैकी पहिले नक्षत्र म्हणजे अश्विनी नक्षत्र होय. त्यामुळे ह्याला संपूर्ण नक्षत्रमालेचा प्रारंभबिंदू मानले जाते. हे नक्षत्र मेष राशीच्या 0° ते 13° 20 ह्या भागामध्ये स्थिरावलेले आहे. अश्विनी ह्या शब्दाचा अर्थ घोड्याशी संबंधित असा होतो. या नक्षत्राचे प्रतीक म्हणजे घोड्याचे मस्तक आहे. घोडा म्हणजे वेग, चैतन्य, धैर्य आणि पुढे जाण्याची वृत्ती. आणि म्हणूनच ह्या नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींमध्ये जीवनात झपाट्याने प्रगती करण्याची नैसर्गिक प्रेरणा दिसून येते. आता ह्या नक्षत्राचे अधिदेवता कोण आहेत तर अश्विनी कुमार. अश्विनी नक्षत्राच्या अधिदेवता म्हणजे अश्विनी कुमार हे वैदिक ग्रंथानुसार देवतांचे वैद्य मानले जातात. ते उपचार, आरोग्य, पुनरुज्जीवन आणि नवजीवन ह्याचे प्रतीक आहेत. पुराणामध्ये ऋषी च्यवन यांना पुन्हा तारुण्य प्राप्त करून देण्याची कथा प्रसिद्ध आहे. ज्यांच्या नावावरनं च्यवनप्राश प्रसिद्ध आहे तेच हे ऋषी च्यवन. त्या कथेमुळे अश्विनी नक्षत्राचा संबंध उपचार, पुनर्निर्माण आणि जीवनशक्ती याच्याशी जोडला जातो. आता या नक्षत्राचा स्वामी कोण आहे? नवग्रहांपैकी केतू हा ग्रह ह्या अश्विनी नक्षत्राचा स्वामी आहे. केतू हा केवळ वैराग्याचा ग्रह नसून अंतर्ज्ञान, आध्यात्मिक जागृती, संशोधन, सूक्ष्म निरीक्षण आणि कर्मफल यांचाही कारक केतू ग्रह मानला जातो. म्हणूनच अश्विनी नक्षत्रातील व्यक्ती अनेकदा इतरांना पटकन समजून घेतात. त्यांना नवीन मार्ग शोधणे, समस्यांवर अनोखे उपाय शोधणे आणि संकटकाली शांत राहणे सहज जमतं. अश्विनी नक्षत्राचा हे चांगला सद्गुण आहे. आता अश्विनी नक्षत्रावर जन्मलेल्या लोकांचं व्यक्तिमत्व कसं असतं ते बघूया. तर अश्विनी नक्षत्रातील जन्मलेल्या व्यक्ती नेहमी उत्साही असतात, जलद निर्णय घेतात, कुठलाही निर्णय घेताना पटकन घेतात, संकटांना कधीही घाबरत नाहीत, संकटांना न डगमगता संकटांना सामोरे जातात, दुसऱ्यांना मदत करण्यास नेहमी तत्पर असतात, नवीन कल्पना पटकन स्वीकारतात, त्यामुळे स्वतःला कायम अपडेट ठेवतात. नेतृत्व करण्याची क्षमता ह्यांच्यामध्ये जन्मजात असते, कारण मेष राशीतले हे नक्षत्र आहे, लक्षात घ्या. त्यांच्यामध्ये प्रचंड ऊर्जा असते, परंतु प्रत्येक गुणाबरोबर एक सावधगिरी देखील ते बाळगतात. म्हणजेच त्यांच्याकडे प्लॅन बी कायम तयार असतो. प्लॅन ए जर समजा अपयशी ठरला तर प्लॅन बी कायम त्यांच्याकडे तयार असतो. यांची सर्वात मोठी कमजोरी देखील आहे, ती म्हणजे अतिउतावळेपणा.
ह्यांच्यामध्ये हे सगळे चांगले गुण आहेतच, पण त्याच्यावर एक आणखीन दुर्गुण आहे. दुर्गुण म्हणण्यापेक्षा कमीपणा म्हणूया किंवा कमजोरी म्हणूया, अतिउतावळेपणा. जर ह्याच्यावर ह्यांनी विजय मिळवला तर ह्यांच्यासारखी माणसं अतिउत्तम आपल्याला बघायला मिळतात. अनेकदा विचार पूर्ण होण्यापूर्वीच हे कृती करतात आणि म्हणून अतिउतावळेपणा कधीकधी ह्यांना त्रासदायक ठरू शकतो. तेव्हा ह्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी ह्यांनी प्रयत्न केला पाहिजे. योग, ध्यान, प्राणायाम ह्याचा जर त्यांनी उपयोग केला तर ह्या अतिउतावळेपणावर ते सहज विजय मिळवू शकतात. आता अश्विनी नक्षत्रावर जन्मलेल्या लोकांचं करिअर कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये होण्याची शक्यता अधिक असते. तर अश्विनी नक्षत्राचा संबंध हा उपचार आणि वेगाशी असल्यामुळे पुढील क्षेत्र त्यांना अनुकूल मानली जातात. कुठली? तर वैद्यकीय क्षेत्र, शल्यचिकित्सा, आयुर्वेद, पशुवैद्यक, आपत्कालीन सेवा, क्रीडा, संरक्षण सेवा, वाहन उद्योग, विमान चालन, संशोधन, योग आणि नैसर्गिक उपचार. अश्विनी नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींना ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये नाव कमावण्याची उत्तम संधी मिळू शकते, कारण त्यांच्यात ते गुण असतात. आर्थिकदृष्ट्या हे लोक नेहमी मेहनत करत असल्यामुळे चांगल्या प्रकारे पैसा कमवतात आणि पैसा कमवण्याचे नवीन नवीन मार्ग शोधण्याची क्षमता देखील त्यांच्यात असते. त्यामुळे अश्विनी नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती सहसा तुम्हाला गरीब दिसणार नाहीत. अपवाद हा प्रत्येक गोष्टीला असतो, पण पैसा राखून असतात, अर्थात त्यांनी तो मेहनत करून कमावलेला असतो त्यामुळे राखतात. एका दिवसात श्रीमंत होत नाहीत, परंतु पैसा कमवण्याचे वेगवेगळे मार्ग शोधण्याची त्यांच्यात क्षमता असते, त्यामुळे ते श्रीमंत होतात. मात्र कधीकधी अचानक घेतलेल्या एखाद्या निर्णयामुळे अनावश्यक खर्च ह्यांच्या हातून घडतात. तेव्हा त्यांचं थोडंसं पैशाचा इनबॅलन्स, म्हणजे आवक जास्त आणि खर्चही जास्त असं होऊ शकते, किंवा आवक कमी आणि खर्च जास्त असं होऊ शकतो. तेव्हा त्यांनी नियोजनबद्ध जर खर्च केला तर ह्या गोष्टीवर देखील ते मात करू शकतात आणि उत्तम आर्थिक प्रगती साधू शकतात. आता वैवाहिक जीवनाबद्दल बोलूया. तर ज्यांचा अश्विनी नक्षत्रावर जन्म झालेला आहे अशा व्यक्ती ह्या प्रेमळ असतात, आपल्या जोडीदाराला प्रामाणिकपणे साथ देतात, परंतु त्यांना स्वातंत्र्यप्रिय असल्यामुळे त्यांच्या स्वभावाला समजून घेणारा जीवनसाथी लाभणे महत्त्वाचं आहे. समजलं का? अश्विनी नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती प्रामाणिक असतात, प्रेमळ असतात, पण त्यांना तशी साथ देखील लाभणं गरजेचे आहे. आणि ती साथ जर लाभली आणि संवाद चांगला ठेवला तर वैवाहिक जीवन उत्तम आणि आनंदी राहतं. आरोग्याच्या दृष्टीने जर अश्विनी नक्षत्राचा विचार केलात तर डोकं, मेंदू, चेहरा आणि रक्ताभिसरण ह्या संबंधित त्रास अश्विनी नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींना होऊ शकतो. ह्या त्रासापासून जर दूर राहायचं असेल तर तुम्ही नियमित किमान 20 मिनिटे व्यायाम करणं आवश्यक आहे, किमान 10 मिनिटे योगा, प्राणायाम व ध्यान करणं आवश्यक आहे. आणि संतुलित आहारामुळे तुमचं मुख्य आरोग्य चांगलं राहण्याचं बेसिक फाउंडेशन हेच आहे की तुम्ही संतुलित आहार घेतलात तर तुम्हाला आरोग्यासंबंधी कुठल्याही तक्रारी उद्भवणारच नाहीत. आणि उद्भवल्या तरी थोडंफार प्राथमिक घरगुती उपचार करून किंवा डॉक्टरकडे एकदाच जाऊन तुम्ही त्या आजारावर नियंत्रण मिळवू शकाल. त्यामुळे नियमित व्यायाम करा, योग, प्राणायाम, ध्यान किमान 10 मिनिटं रोज करा आणि संतुलित आहार घ्या. आध्यात्मिकदृष्ट्या जर अश्विनी नक्षत्राचा विचार करायचा असेल तर अनेकांना असं वाटतं की अश्विनी नक्षत्र म्हणजे फक्त वेग, पण तसं नाही आहे. वैदिक दृष्टिकोनातून वेग ह्याचा खरा अर्थ आहे नवीन सुरुवात. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी पुन्हा उभं राहण्याची शक्ती ह्या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींमध्ये जन्मजात असते. म्हणूनच अश्विनी नक्षत्राला पुनर्जन्माची ऊर्जा असेही प्रतिकात्मक स्वरूपात त्याचं वर्णन केलेलं आहे. आता शास्त्रीय माहिती जी तुम्हाला कदाचित नसेल, प्राचीन ग्रंथामध्ये जी दुर्मिळ शास्त्रीय माहिती आहे त्याबाबत आपण अश्विनी नक्षत्राबद्दल बोलूया. तर प्राचीन मुहूर्त ग्रंथांमध्ये अश्विनी नक्षत्राला क्षिप्र म्हणजे जलद फल देणारे असे नक्षत्र म्हटलेलं आहे. क्षिप्र ही संज्ञा आहे. यामुळे काही पारंपरिक ज्योतिषीय मतांनुसार खालील कामासाठी हे अश्विनी नक्षत्र म्हणजे चंद्र नक्षत्र ज्या दिवशी अश्विनी नक्षत्र असेल त्या दिवशी तुम्ही खालील गोष्टी केल्यास तुम्हाला यश मिळण्याची शक्यता अधिक आहे. म्हणजे नवीन व्यवसाय तुम्हाला सुरू करायचा असेल तर अश्विनी नक्षत्र ज्या दिवशी आहे त्या दिवशी करा.
प्रवासाची सुरुवात करायची असेल तर अश्विनी नक्षत्र ज्या दिवशी आहे त्या दिवशी करा. आता मी कुठल्या प्रवासाबद्दल बोलतो आहे, 2 तासाचा, 4 तासाचा, 8 तासाचा, 24 तासाचा नाही. तुम्हाला परदेशवारी करायची असेल किंवा तुम्हाला लॉंग रूटला जायचं असेल फिरायला, 8-15 दिवस तुम्हाला फिरायला जायचं आहे, तर त्या प्रवासाची सुरुवात तुम्ही अश्विनी नक्षत्र ज्या दिवशी आहे त्या दिवशी करा. म्हणजे प्रवासातनं तुम्हाला खूप चांगल्या संधी मिळतील आणि तो प्रवास तुम्हाला सुखकारक पण होईल. औषधोपचार म्हणजे एखाद्या औषधाची सुरुवात तुम्हाला औषध घेण्यासाठी सुरुवात करायची असेल. आता इथे पण हेच सांगतोय तुम्हाला, तापासाठी गोळी दिली आहे तर त्याच्यासाठी अश्विनी नक्षत्र बघू नका. परंतु तुम्हाला एखाद्या आजारासाठी 1 महिना आयुर्वेदिक औषध घ्यायचं किंवा 1 वर्षभर एखादी ट्रीटमेंट तुम्हाला करायची आहे तर त्याची सुरुवात ज्या दिवशी अश्विनी नक्षत्र आहे त्या दिवशी करा. नक्कीच तुम्हाला त्या औषधाचा योग्य लाभ मिळेल. नवीन शिक्षण सुरू करायचे म्हणजे तुम्हाला ऑनलाईन एखादा अभ्यासक्रम 3 महिन्याचा, 6 महिन्याचा, वर्षाचा सुरू करायचा आहे, एखादाचा कोर्स सुरू करायचा आहे आणि तिथे तुम्हाला अशी संधी आहे की तुम्ही म्हणाल त्या दिवशी तो कोर्स तुम्ही सुरू करू शकता, तर त्या दिवशी अश्विनी नक्षत्र आहे त्या दिवशी तो कोर्स सुरुवात करा. नक्कीच तुम्हाला त्याच्यातून अधिक चांगलं आणि लोकांपेक्षा वेगळं उदात्त दृष्टिकोन असलेलं शिकायला मिळेल. वाहन खरेदीसाठी हे नक्षत्र उत्तम आहे, कारण ह्याचं अश्विनी नक्षत्राचा लोगो, अश्विनी नक्षत्राचं चिन्हच आहे मुळी घोडा आणि वाहन म्हटल्यानंतर वेग आलाच. त्यामुळे वाहन खरेदी करताना देखील हे नक्षत्र तुम्ही बघून जर वाहन खरेदी केलीत तर तुम्हाला नक्कीच चांगलं वाहन सौख्य तुम्ही प्राप्त करू शकाल. शुभ संकल्प करायचा असेल, एखादी गोष्ट तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये करायची असेल, सुरुवात करायची आहे पण होतच नाही सुरुवात, तर अश्विनी नक्षत्र ज्या दिवशी आहे त्या दिवशी तुम्ही शुभ संकल्प करा आणि त्या संकल्पाची सुरुवात करा. नक्कीच तुम्ही प्रगतीपथावर जाल. आता ह्या उलट प्रत्येक कार्यासाठी म्हणजे सार्वत्रिक कार्यासाठी हे नक्षत्र शुभ असते असे नाही. अंतिम मुहूर्त ठरवताना मात्र हे नक्षत्राबाबत सांगितलं, पण त्याच्या जोडीला तिथी, वार, योग आणि करण पंचांगाची जी 5 अंग आहेत त्याच्यातलं एक अंग नक्षत्र अश्विनी आहे. पण बाकीची ज्या 4 अंग आहेत त्या दिवशी तिथी कोणती आहे, वार कोणता आहे, योग कोणता आहे, करण कोणता आहे, ही पंचांगाची बाकीची 4 अंग देखील त्याला सपोर्टेड असली पाहिजे. तर नक्कीच अश्विनी नक्षत्र ज्या दिवशी आहे त्या दिवशी केलेल्या कार्यात तुम्हाला फलप्राप्ती चांगली मिळू शकते. आता ह्या नक्षत्राचे पारंपरिक गुण काय आहेत ते बघूया. तर हे नक्षत्रमालेतील क्रमांक 1चं नक्षत्र आहे. मेष राशीत येणारं हे नक्षत्र आहे. ह्याचा ग्रह म्हणजे ह्या नक्षत्राचा ग्रह आहे केतूचं नक्षत्र आहे. ह्या नक्षत्राची अधिदेवता आहे अश्विनी कुमार. प्रतीक आहे घोड्याचं मस्तक. गण आहे देवगणी नक्षत्र आहे. नाडी आहे आद्य. 3 प्रकारच्या नाड्या असतात, आद्य, मध्य, अंत. त्यातलं अश्विनी नक्षत्राची नाडी आहे आद्य नाडी. आणि योनी आहे घोडा, म्हणजे ज्याच्यावरनं आपली प्रजनन क्षमता बघितली जाते, सेक्शुअल पॉवर बघितली जाते, त्याच्यामध्ये योनी आहे घोडा. योनी ही त्या संदर्भात असते. या संदर्भात पण देखील पुढे व्हिडिओ येणार आहे, तुम्ही पुढे बघालच. पारंपरिक उपाय काय, तर ज्यांचा जन्म हा अश्विनी नक्षत्रावर झाला आहे त्यांना जर संबंधित ग्रहदोष असतील तर योग्य ज्योतिष सल्ल्यानुसार त्याचे उपाय तुम्ही करू शकता. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला काही उपासना सांगणार आहे, त्याचा देखील तुम्हाला उपयोग होईल. तर सामान्यतः अश्विनी नक्षत्रावर जन्मलेल्या लोकांसाठी आध्यात्मिक साधना कोणती केली पाहिजे, तर सर्वात पहिली म्हणजे भगवान श्री गणेशाची उपासना तुम्ही करा. मग गणेशाची उपासना करण्याचे अनेक मार्ग आहेत. तुम्हाला गणपती स्तोत्र येत असेल, नारद मुनी रचले ते तुम्ही म्हणू शकता, अथर्वशीर्ष म्हणू शकता किंवा गणपतीची अनेक स्तोत्र आहेत, त्यातलं कुठलंही स्तोत्र तुम्ही म्हणू शकता. अश्विनी कुमार म्हणजे ह्या नक्षत्राची जी अधिदेवता आहे त्यांचं तुम्ही स्मरण करू शकता. श्री अश्विनी कुमाराय नमो नमः हा जप तुम्ही रोज 108 वेळा करू शकता. केतू मंत्र जो आहे म्हणजे नवग्रहांचं जे व्यासांनी रचलेलं स्तोत्र आहे त्याच्यातील केतू मंत्र. पलाशपुष्पसंकाशम तारकाग्रहमस्तकम रौद्रम रौद्रात्मकम घोरम तम केतुम प्रणमाम्यम. ह्या जपाचा म्हणजे ह्या मंत्राचा तुम्ही रोज 108 जप करू शकता. गरजू रुग्णांना औषधांची मदत करणं हा देखील अश्विनी नक्षत्रावर जन्मलेल्या लोकांसाठी एक उपाय चांगला ठरू शकतो. तेव्हा त्याबाबतीतही तुम्हाला विचार करायला हरकत नाही. पशुसेवा करा म्हणजे गोमाता तिची सेवा करा. विशेषतः घोडा आणि सर्व प्राणीमात्रांविषयी भूतदया दाखवा, करुणाभाव दाखवा. त्यानं घरी येऊन पाळणं शक्य नाही, घोडा काय घरी ठेवणं शक्य नाही आहे, परंतु एखाद्या ठिकाणी जर अस्सल घोडा तुम्हाला दिसला तर त्याच्या पाठीवरून तुम्ही हात फिरवू शकता. 2 मिनटं
त्याच्याकडे बघू शकता, तरी देखील त्याचा चांगला परिणाम तुमच्या शारीरिक आणि मानसिक गोष्टींवर होऊ शकतो. हे उपाय अश्विनी नक्षत्रासाठी शुभ मानले जातात. आता ह्यातून एकंदर आत्तापर्यंत तुम्हाला जी माहिती सांगितली त्याच्यातला निष्कर्ष थोडक्यात म्हणजे एक संदेश तुम्हाला सांगतो की अश्विनी नक्षत्र आपल्याला एक मोठा संदेश देतं. जीवनात कितीही संकट आली, कितीही अपयश आलं तरी पुन्हा सुरुवात करण्याची क्षमता प्रत्येकामध्ये असते आणि त्याच्यामध्ये अश्विनी नक्षत्र हे महत्त्वाचं मानलं जातं. वेग महत्त्वाचा आहे, पण त्यातून महत्त्वाचा आहे योग्य दिशा. योग्य दिशेने केलेला प्रवास हा महत्त्वाचा ठरतो. जर तुमचे जन्म नक्षत्र अश्विनी असेल तर तुमच्यामध्ये नवसंजीवनी, उपचार, नेतृत्व, संकटावर मात करण्याची विलक्षण क्षमता ही दडलेली असू शकते. ती तुम्ही डेव्हलप करणं गरजेचं आहे आणि त्याकरिता उपासना आवश्यक आहेत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचे जन्मनक्षत्र कोणते आहे. भरणी नक्षत्र अश्विनी ते रेवती ह्या नक्षत्रमालेतील महत्त्वाचे दुसरे नक्षत्र. यमधर्मराजांचे नक्षत्र. जीवन, कर्म आणि परिवर्तनाचे गूढ रहस्य. अनेकांना वाटते की यम म्हणजे फक्त मृत्यू, पण वेद आणि भारतीय ज्योतिषशास्त्र एक वेगळेच सत्य सांगतात. यम म्हणजे न्याय, कर्माचे अचूक फळ आणि जीवनातील शिस्त. या धर्मराजांच्या अधिपत्याखाली येणारे नक्षत्र म्हणजे भरणी नक्षत्र होय. असे हे नक्षत्र जे माणसाला जन्मापासूनच मृत्यूपर्यंतच्या कर्माची जाणीव करून देते. तुमचा जन्म भरणी नक्षत्रात झाला असेल तर तुमच्या व्यक्तिमत्वात काही विलक्षण गुण असू शकतात. आज आपण जाणून घेणार आहोत भरणी नक्षत्राचे शास्त्राधारित रहस्य, त्याची पौराणिक पार्श्वभूमी, व्यक्तिमत्व, करिअर, धनयोग, वैवाहिक जीवन, उपाय आणि अशी माहिती जी प्रत्येक ज्योतिषप्रेमीने एकदा तरी ऐकलीच पाहिजे. आता भरणी नक्षत्र म्हणजे काय ते पाहूया. तर वैदिक ज्योतिषशास्त्रातील 27 नक्षत्रांपैकी दुसऱ्या क्रमांकाचे नक्षत्र म्हणजे भरणी नक्षत्र होय. मेष राशीतील अंश क्रमांक 13°20 कला ते 26°40 कला ह्या अंशांमध्ये भरणी नक्षत्र विस्तारलेले आहे. भरणी ह्या शब्दाचा मूळ अर्थ आहे धारण करणे, सांभाळणे, पोषण करणे किंवा गर्भात वाढवणे. म्हणूनच हे नक्षत्र सृजन, जबाबदार, परिवर्तन आणि कर्मफल यांचे प्रतीक मानले जाते. ह्याचे प्रतीक योनी गर्भाशय आहे. हे प्रतीक केवळ जन्माचे नसून नवजीवन, सर्जनशक्ती आणि परिवर्तनाची क्षमता दर्शविते. याच्या अधिदेवता आहेत यमधर्मराज म्हणजे महाराज यम. भरणी नक्षत्राची अधिदेवता यमराज असल्यामुळे लोककथांमध्ये यमाला मृत्यूचे देव म्हटले आहे. परंतु वैदिक दृष्टीने त्यांची खरी भूमिका धर्म, न्याय आणि कर्मफळाचे निष्पक्ष वितरण ही आहे. यम कोणावरही अन्याय करत नाहीत, तर ते प्रत्येक जीवाला त्यांच्या कर्मानुसार फळ मिळावे हा त्यांचा धर्म म्हणून भरणी नक्षत्र आपल्याला शिकवते. स्वातंत्र्य मिळते, पण त्याबरोबर जबाबदारी येते. आता ह्या नक्षत्राचे स्वामी कोण आहेत तर नवग्रहांपैकी शुक्र हे ग्रह ह्या भरणी नक्षत्राचे स्वामी आहेत. शुक्र हे सौंदर्य, कला, प्रेम, संपत्ती, ऐश्वर्य, संगीत, सर्जनशीलता आणि जीवनातील आनंदाचा कारक मानला जातो. त्यामुळे भरणी नक्षत्रातील व्यक्तींमध्ये एकाच वेळी 2 वैशिष्ट्ये दिसू शकतात. जीवनात आनंद घेण्याची वृत्ती आणि कर्माची जाणीव ठेवण्याची क्षमता. ही 2 टोकांची वैशिष्ट्येच ह्या नक्षत्राला अत्यंत वेगळे बनवतात. आता भरणी नक्षत्रावर जन्मलेल्या लोकांचे व्यक्तिमत्व कसे असते ते बघूया. तर हे लोक प्रामाणिक असतात, स्वाभिमानी असतात, स्वतंत्र विचाराचे असतात, जबाबदारी सहज स्वीकारतात, अन्याय सहन करत नाहीत आणि संकटातही धैर्याने उभे राहतात. म्हणजेच भरणी नक्षत्रात जन्मलेले जातक एकदा एखादे काम हाती घेतले की ते पूर्ण केल्याशिवाय शांत बसत नाहीत. त्यांच्यात प्रचंड मानसिक ताकद असते. आता ह्या नक्षत्राची कमजोरी बघूया. प्रत्येक गुणाबरोबर काही आव्हानेही असतात. भरणी नक्षत्रातील व्यक्ती कधीकधी हट्टी असू शकतात, राग मनात ठेवू शकतात, भावनिक ताण सहन करतात, म्हणजे कोणाशीही मोकळे होत नाहीत आणि स्वतःवर जास्त जबाबदारी घेतात. हे त्यांचे दुर्गुण आहेत. त्यामुळे कधीकधी यांना मोकळा श्वास घ्यायला थोडासा त्रास होऊ शकतो. म्हणूनच संतुलन राखणं ह्यांच्यासाठी आवश्यक आहे. करिअरच्या दृष्टीने भरणी नक्षत्रातील व्यक्ती शुक्र आणि यम ह्या दोघांच्या प्रभावामुळे खालील क्षेत्रामध्ये आपला प्रभाव पाडू शकतात. तर कुठल्या कुठल्या क्षेत्रात ते प्रभाव पाडू शकतात तर न्यायव्यवस्था, प्रशासन म्हणजे ज्याला आपण ॲडमिनिस्ट्रेशन म्हणतो, पोलीस यंत्रणा, वैद्यकीय सेवा, स्त्रीरोग तज्ज्ञ,
मानसशास्त्र, कला, अभिनय, संगीत, फॅशन, व्यवसाय आणि वित्तीय व्यवस्थापन इत्यादी वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रात भरणी नक्षत्रावर जन्म झालेल्या व्यक्ती आपला प्रभाव पाडू शकतात. आता आर्थिकदृष्ट्या भरणी नक्षत्राचं नेमकं काय आहे तर बघूया. तर भरणी नक्षत्रातील व्यक्ती त्यांना धन कमवण्याची चांगली क्षमता ठेवून असतात. ते ऐश्वर्याचा आनंद घेतात, पण योग्य संस्कार असल्यास पैशाचा योग्य विनियोगही करतात. अचानक आर्थिक जोखीम घेण्याऐवजी विचारपूर्वक गुंतवणूक करणे त्यांच्यासाठी अधिक लाभदायक ठरते. म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये ते गुंतवणूक असू दे, खर्च असू दे, नियोजन करतात. वैवाहिकदृष्ट्या भरणी नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींचं जीवन कसं असतं ते आता बघूया. तर हे लोक प्रेमात निष्ठावान असतात. आपल्या कुटुंबासाठी त्याग करण्यासाठी सतत तत्पर असतात. परंतु त्यांना आदर आणि विश्वास अत्यंत महत्त्वाचा वाटतो. विश्वास तुटल्यास ते भावनिकदृष्ट्या खूप दुखावले जाऊ शकतात. याची जाणीव भरणी नक्षत्राबरोबर संसार करणाऱ्या जोडीदाराने ठेवणं आवश्यक आहे. आणि तसं बघायला गेलं तर विश्वास हे काचेचं भांडं आहे. जेव्हा त्याला तडा जातो तेव्हा ते कुठल्याही केमिकलने, कुठल्याही अशा धातूने सांधले जाऊ शकत नाही. तेव्हा विश्वास हे काचेचं भांडं आहे. भरणी नक्षत्राबरोबर संसार करणाऱ्या जोडीदारांनी लक्षात ठेवलं तर त्यांचा संसार सुखाचा होऊ शकतो. आरोग्यदृष्ट्या परंपरागत ज्योतिषशास्त्रानुसार भरणी नक्षत्राचा संबंध विशेषतः प्रजनन संस्था, मूत्रमार्ग, हार्मोनल संतुलन आणि मानसिक ताण यांच्याशी जोडला जातो. आता ह्या बाबतीत जर भरणी नक्षत्रावरच्या एखाद्या जातकाला काही त्रास असेल तर त्यांनी योग, ध्यान आणि नियमित जीवनशैली ह्यांचा विशेष लाभ घेणं गरजेचं आहे. योग आणि ध्यान ह्याचा पुरेपूर वापर करा आणि ह्या रोगांपासून मुक्त राहा. आध्यात्मिक अर्थ म्हणजे भरणी नक्षत्राचा मुख्य संदेश आहे, कर्मापासून कोणीही सुटू शकत नाही. हे नक्षत्र हे शिकवते की प्रत्येक कृतीचे परिणाम हे असतातच. म्हणूनच संयम, प्रामाणिकपणा आणि धर्माचरण यांना विशेष महत्त्व आहे. आता भरणी नक्षत्राबाबत सर्वसामान्य लोकांना माहीत नसलेली अशी काही माहिती देतो. तर मुहूर्तशास्त्रात भरणी नक्षत्राला उग्र किंवा क्रूर प्रवृत्तीचे नक्षत्र असे त्याचे वर्गीकरण केलेले आढळते. याचा अर्थ हे नक्षत्र अशुभ आहे असा अजिबात नाही. ह्याचा अर्थ एवढाच की काही विशिष्ट प्रकारच्या कार्यासाठी हे नक्षत्र अधिक योग्य मानले जाते. उदाहरण बघायचं झालं तर कठीण निर्णय घेणे, शस्त्रक्रिया, योग्य मुहूर्त विचारात घेऊन केलेली शस्त्रक्रिया, जुने वाईट व्यसन सोडण्याचा संकल्प. म्हणजे एखाद्याचं व्यसन सुटतच नसेल किती प्रयत्न करून आणि त्याला कळतं आहे की तो प्रयत्न करतो आहे आणि त्याला यश मिळत नाही आहे, तर त्याने भरणी नक्षत्राचा ह्या बाबतीत योग्य प्लॅन करून जर त्या दिवशी संकल्प केला की मला माझं जुनं व्यसन सोडायचे, तर त्याला यश मिळू शकतं. कर्जमुक्तीचे प्रयत्न करणं. अनेक प्रकारची कर्ज लोक घेतात, कधी त्याच्यात अडकतात. एक कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज, दुसरं फेडण्यासाठी तिसरं, आणि ही मालिका संपतच नाही. अशा लोकांनी कर्जमुक्तीचा संकल्प भरणी नक्षत्रावर जर केला तर त्यांना चांगलं यश मिळू शकतं. शिस्त आणि नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी देखील भरणी नक्षत्राचा दिवस शुभ मानला जातो. तर विवाह, गृहप्रवेश किंवा काही मंगल कार्यांसाठी अंतिम निर्णय घेताना संपूर्ण पंचांगाचा विचार करणे भरणी नक्षत्राच्या दिवशी योग्य ठरेल. आता ह्या नक्षत्राचे पारंपरिक गुण बघूया. तर नक्षत्र क्रमांक म्हणजे 27 नक्षत्र मालिकेतील नक्षत्र क्रमांक 2 मेष राशीमध्ये हे नक्षत्र आहे. ह्याचा नक्षत्रस्वामी शुक्र आहे. अधिदेवता यमधर्मराज आहेत. प्रतीक योनी आहे. गण मनुष्यगण आहे. नाडी मध्य आहे आणि योनी हत्ती आहे. आता भरणी नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींना काही पारंपरिक उपाय सांगतो. जर जन्मकुंडलीत भरणी नक्षत्राशी संबंधित ग्रहस्थिती प्रतिकूल वाटत असेल तर योग्य ज्योतिष मार्गदर्शनाखाली तुम्ही खालील उपाय करू शकता आणि चांगला लाभ प्राप्त करून घेऊ शकता. सामान्य आध्यात्मिक साधनेसाठी धर्माचरण आणि सत्यवचन, म्हणजे जेवढं जमेल तेवढे धर्माने वागण्याचा प्रयत्न करा. बोलायचं आहे ते खरं बोलण्याचा प्रयत्न करा. ज्या ठिकाणी तुम्हाला खरं बोलणं शक्य नाही तिथे खोटं बोलू नका, एवढं तुम्ही करू शकता. गरजू व्यक्तींना अन्नदान करा. वृद्ध आणि आजारी लोकांची जमेल तेवढी सेवा करा. शुक्र मंत्राचा जप, म्हणजे महर्षी व्यासाने रचलेलं जे नवग्रहांचं स्तोत्र आहे त्याच्यातला शुक्राचा मंत्र
हिमकुंद मृणालाभम दैत्यानां परमं गुरु सर्वशास्त्र प्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहम या मंत्राचा यथाशक्ती जप तुम्ही करू शकता. तसेच देवी महालक्ष्मीची उपासना भरणी नक्षत्रावर जन्मलेल्या लोकांना लाभदायक ठरू शकते. पितरांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हा देखील तुमच्या उपासनेचाच एक भाग आहे. अशा प्रकारे तुम्ही भरणी नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती ह्या वेगवेगळ्या पद्धतीने उपासना करू शकता. एकंदरच ह्या सगळ्या माहितीचा निष्कर्ष सांगतो तर भरणी नक्षत्र आपल्याला एक अतिशय मोठा जीवनमंत्र देते. शक्ती मिळणे महत्त्वाचे नाही, त्या शक्तीचा योग्य आणि धर्मपूर्ण उपयोग करणे अधिक महत्त्वाचे आहे. हे नक्षत्र आपल्याला हे सांगते की प्रत्येक कर्माची नोंद विश्व ठेवते आणि योग्य वेळी त्याचे फळ तुम्हाला नक्की मिळते. जर तुमचा जन्म भरणी नक्षत्रात झालेला असेल तर तुमच्या संकटांना सामोरे जाण्याचे धैर्य मुळातच तुमच्यामध्ये असणार आहे. जबाबदारी स्वीकारण्याची तयारी आणि जीवनात मोठे परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे, पण ती विकसित करणं गरजेचं आहे आणि त्याकरिता परीक्षेला सामोरं जाणं आवश्यक आहे. आणि परीक्षा ठरवणार आहे ती तुम्ही किती मोठे ध्येयवादी आहात ते. कृत्तिका नक्षत्र अग्निदेवांचे तेजस्वी नक्षत्र. शुद्धीकरण, धैर्य आणि दिव्य तेजाचे रहस्य. अग्नी म्हणजे फक्त जाळणारी शक्ती आहे असे आपल्याला वाटते, परंतु वैदिक ऋषी म्हणतात अग्नी कधीच फक्त नाश करत नाही, तर तो अशुद्धता देखील दूर करून शुद्धतेचा जन्म घडवतो. म्हणूनच वैदिक ज्योतिषातील कृत्तिका नक्षत्र हे केवळ अग्नीचे नव्हे तर सत्य, धैर्य, तेज आणि आत्मशुद्धीचे नक्षत्र मानले जाते. ज्यांचा जन्म कृत्तिका नक्षत्रात झालेला आहे त्यांच्यामध्ये नेतृत्व, निर्भयता आणि सत्यासाठी लढण्याची विलक्षण क्षमता असते. आज आपण जाणून घेणार आहोत कृत्तिका नक्षत्राचे शास्त्राधारित रहस्य, पौराणिक कथा, व्यक्तिमत्व, करिअर, धनयोग, वैवाहिक जीवन आणि अशी अनेक वैशिष्ट्ये जी फार कमी लोकांना माहिती आहेत. कृत्तिका नक्षत्र म्हणजे काय तर वैदिक ज्योतिषातील तिसरे नक्षत्र म्हणजे कृत्तिका नक्षत्र होय. हे नक्षत्र मेष राशीच्या 26° 40' वृषभ राशीच्या 10° भौगोलिकदृष्ट्या विस्तारलेले आहे. त्यामुळे हे 2 राशींमध्ये विभागलेले पहिले नक्षत्र मानले जाते. ह्याला त्रिपाद नक्षत्र असंही म्हणतात, कारण ह्याचे 3 भाग वृषभ राशीमध्ये आहेत आणि 1 भाग मेष राशीमध्ये आहे. कृत्तिका ह्या शब्दाचा अर्थ कापणारी, विभाजन करणारी व छेदन करणारी असा शब्दशः अर्थ होतो. याचा अर्थ हिंसा नसून असत्य, अज्ञान आणि अशुद्धतेचा नाश करून सत्याला जागा देणे असा आहे. याचे प्रतीक धारदार सुरी, भाला व अग्निज्वाला हे आहे. याची अधिदेवता कृत्तिका नक्षत्राची अग्निदेव असून कृत्तिका नक्षत्राचे स्वामी रवी म्हणजे सूर्य हे आहेत. वेदांमध्ये अग्नीला देव आणि मानव यांच्यातील दूत म्हटलेलं आहे. प्रत्येक यज्ञातील आहुती अग्निमार्फत देवतांपर्यंत पोहोचवण्याचे काम अग्नी करत असतो. अग्नी म्हणजे शुद्धीकरण, ज्ञान, तेज, परिवर्तन, ऊर्जा आणि तपश्चर्या. म्हणूनच कृत्तिका नक्षत्रातील व्यक्तींमध्ये चुकीच्या गोष्टींना विरोध करण्याची आणि योग्य मार्ग स्वीकारण्याची नैसर्गिक प्रवृत्ती दिसून येते. नक्षत्रस्वामी सूर्य असून सूर्य म्हणजे आत्मविश्वास, नेतृत्व, प्रतिष्ठा, अधिकार, सत्य आणि जीवनशक्ती होय. यामुळे ह्या नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींमध्ये नैसर्गिक नेतृत्व गुण सहज दिसून येतात. ते इतरांवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःचा मार्ग स्वतः तयार करतात. भगवान कार्तिकेयांशी कृत्तिका नक्षत्राचा संबंध काय आहे ते बघूया. कृत्तिका नक्षत्राशी जोडलेली सर्वात प्रसिद्ध पौराणिक कथा म्हणजे भगवान कार्तिकेय, स्कंद, षण्मुख ज्यांना उपनावं आहेत. पुराणानुसार 6 कृत्तिका मातांनी बालकार्तिकेयांचे पालनपोषण केले, त्यामुळे भगवान कार्तिकेय हे नाव त्यांना प्राप्त झालेले आहे. ही कथा कृत्तिका नक्षत्राबाबत सांगितली जाते. कृत्तिका नक्षत्राचा संबंध शौर्य, युद्धकौशल्य, संरक्षण, मातृत्व आणि दिव्य तेज यांच्याशी जोडला जातो. आता कृत्तिका नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींचे व्यक्तिमत्व कसं असतं ते बघूया. तर कृत्तिका नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती अत्यंत स्पष्टवक्त्या असतात, सत्यप्रिय असतात, नेतृत्व गुण त्यांच्या अंगी जन्मजात असतो, मेहनती असतात, स्वाभिमानी असतात आणि निर्णयक्षम असतात. अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची क्षमता त्यांच्यात असते. इतरांना प्रेरणा देण्याची क्षमता देखील त्यांच्यात असते. आता ह्या नक्षत्राचा वीक पॉईंट म्हणजे कमजोरी बघूया. तर ह्या नक्षत्रातील व्यक्तींची सर्वात मोठी परीक्षा म्हणजे कठोर बोलणे, राग,
परिपूर्णतेचा आग्रह आणि इतरांकडून अधिक अपेक्षा. योग्य संयम राखल्यास हेच गुण त्यांच्या यशाचे कारण बनू शकतात. करिअरच्या दृष्टीने सूर्य आणि अग्नी यांच्या प्रभावामुळे कृत्तिका नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींनी अनुकूल कुठली क्षेत्र आहेत तर संरक्षण दल, पोलीस, प्रशासन, शासकीय सेवा, अभियंता, शास्त्रज्ञ, डॉक्टर, शेफ, ऊर्जा क्षेत्र, उद्योग क्षेत्र, शिक्षण आणि प्रेरणादायी वक्ते. आर्थिकदृष्ट्या कृत्तिका नक्षत्रातील व्यक्ती मेहनती असल्यामुळे धनप्राप्तीची क्षमता चांगली असते. ते प्रतिष्ठा आणि गुणवत्तेला अधिक महत्त्व देतात. दीर्घकालीन नियोजन केल्यास मोठी आर्थिक प्रगती कृत्तिका नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती करू शकतात. वैवाहिक जीवनातील दृष्ट्या हे लोक मनाने प्रामाणिक असतात, परंतु स्पष्ट वक्तेपणामुळे काही वेळा जोडीदाराशी मतभेद निर्माण होऊ शकतात. प्रेमात निष्ठावान असतात आणि कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यास ते नेहमी तत्पर असतात. आरोग्यदृष्ट्या परंपरागत ज्योतिषशास्त्रानुसार कृत्तिका नक्षत्राचा संबंध घसा, तोंड, डोळे, पचनशक्ती आणि शरीरातील उष्णता यांच्याशी जोडला जातो. तिखट अन्नाचे प्रमाण, राग आणि तणाव यावर नियंत्रण जर कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींनी ठेवलं तर त्यांचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. आध्यात्मिकदृष्ट्या कृत्तिका नक्षत्र जीवनामध्ये प्रगती करायची असेल तर प्रथम स्वतःमधील दोष जाळून टाका हे लोकांना सांगते. अग्नी बाहेरचा नसून आपल्या अंतःकरणातही असतो. जो स्वतःचे शुद्धीकरण करतो त्यालाच खरे तेज प्राप्त होते. दुर्मिळ शास्त्रीय माहिती कृत्तिका नक्षत्राबद्दल बघूया. तर मुहूर्त नक्षत्राच कृत्तिका नक्षत्राला तीक्ष्ण आणि मिश्र स्वरूपाचे नक्षत्र मानले जाते. परंपरेनुसार खालील कार्यासाठी ते शुभ मानले जाते: धैर्याची आवश्यकता असलेले कार्य, शस्त्रविद्या किंवा प्रशिक्षण कार्य, अग्निहोत्र व यज्ञादिक कार्य, धातू, साधने व उद्योगांशी संबंधित कामे, शिस्तीची सुरुवात इत्यादी गोष्टींसाठी कृत्तिका नक्षत्र महत्त्वाचे मानले जाते. मात्र विवाह, गृहप्रवेश किंवा इतर मंगल कार्यासाठी अंतिम निर्णय घेताना संपूर्ण पंचांगाचा विचार करणं गरजेचं आहे. आता या नक्षत्राचे पारंपरिक गुण बघूया. तर नक्षत्र क्रमांक 3, 27 नक्षत्रमालेतील नक्षत्र क्रमांक 3 मेष आणि वृषभ या दोन्ही राशीमध्ये नक्षत्र आहे. नक्षत्रस्वामी सूर्य आहे. नक्षत्राची अधिदेवता अग्निदेव आहेत. प्रतीक सूर्य आणि अग्निज्वाला आहे. गण राक्षसगण आहे. नाडी अंत्य आहे. योनी मेंढी आहे. राक्षसगण हा ज्योतिषातील पारंपरिक गणविभाग आहे. याचा अर्थ व्यक्ती दुष्ट असते असा अजिबात होत नाही. हा फक्त स्वभाव वर्गीकरणाचा एक शास्त्रीय प्रकार आहे. 3 गण आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे: देवगण, मनुष्यगण आणि राक्षसगण. त्यापैकी कृत्तिका नक्षत्राचा राक्षसगण आहे. पारंपरिकदृष्ट्या जर कृत्तिका नक्षत्राशी संबंधित ग्रहस्थिती प्रतिकूल असेल तर अनुभवी ज्योतिषांच्या मार्गदर्शनाखाली उपाय करावेत. सामान्य आध्यात्मिक साधनेसाठी दररोज सूर्यादेवाला अर्घ्य द्या. ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा रोज किमान 16 वेळेला जप करा. अग्निहोत्र किंवा दीपदान करा. सत्याचे पालन करा आणि अन्नदान आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करा. एकंदरच कृत्तिका नक्षत्रावरून प्रेरणादायी निष्कर्ष काय काढायचा तर कृत्तिका नक्षत्राचा सर्वात मोठा संदेश म्हणजे अग्नी कधीही फक्त जळत नाही तर तो शुद्ध करून नव्या तेजाचा जन्म घडवतो. जर तुमचा जन्म कृत्तिका नक्षत्रात झाला असेल तर तुमच्यामध्ये नेतृत्व, धैर्य, सत्यनिष्ठा आणि जीवनामध्ये मोठे परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता दडलेली असू शकते. लक्षात ठेवा, तुमचे खरे तेज इतरांना हरवण्यात नाही तर स्वतःमधील अज्ञान, अहंकार आणि भीतीवर विजय मिळवण्यामध्ये आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचे नक्षत्र कोणते आहे हे नक्की सांगा. पुढील भागात जाणून घेऊया रोहिणी नक्षत्राचे सौंदर्य, समृद्धी आणि चंद्रकृपेचे अद्भुत रहस्य. श्री गुरुदेव दत्त.